मुंबई कुणाची आणि मुंबईकर कुणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे मतदानाच्या आधीच स्पष्ट झालंय. कारण पैसे फेकून, मतं विकत घेऊन, मतं चोरून निवडणुका जिंकणाऱ्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मुंबईकरांनी मतदानाआधीच त्यांची जागा दाखवून दिली आहे. आणि ही जागा कशी दाखवली आहे हे या दृश्यावरूनच स्पष्ट होतंय. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील देवाभाऊ आणि एकनाथबाईंची ही 12 जानेवारीची सभा आता ही इतकी विराट सभा झाली आहे की देवाभाऊ आणि एकनाथबाईंचं भाषण सुरू असताना 80% शिवाजी पार्क रिकामं होतं. पहिलं देवाभाऊ आणि एकनाथबाईंची मुंबईकरांच्या नजरेमध्ये काय किंमत आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला नंबर 1 पक्ष असणाऱ्या भाजपचे नंबर 1 नेते देवाभाऊ आणि महाराष्ट्राचा नंबर 2 चा पक्ष असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेचे नेते एकनाथबाई यांच्या सभेला सुजाण मुंबईकर तर सोडाच, साध्या शेंबड्या लेंबड्या पोरांनी देखील उपस्थिती लावली नाही. आता हे इतकंच नाहीये तर देवाभाऊ आणि एकनाथबाईंना एक्सपोज करणारे काही महत्वाचे व्हिडिओ अजून बाकी आहेत. म्हणजे देवाभाऊ आणि एकनाथबाईंच्या सभेला मुंबईकर पाठ फिरवणार हे त्यांना आधीच माहिती होतं. म्हणूनच या सभेसाठी थेट मध्य प्रदेश आणि कोलकात्यामधून भाड्यानं लोक आणले गेले. आता हे मी म्हणत नाहीये तर मुंबई तक या चॅनलनं थेट शिवाजी पार्क मधून केलेल्या ग्राउंड रिपोर्टिंग मधूनच देवाभाऊ आणि एकनाथबाई एक्सपोज झाले. एमपी से आए हैं। यहाँ के वोटर हो क्या? वोटर? अरे यहाँ मीटिंग में आए हैं ना। वोटर नहीं हो, मतदाता नहीं हो यहाँ के? यहाँ पे वोट डालते हो मुंबई में? नहीं, अपने एमपी में। तो यहाँ पे क्यों आए हो? काम के वास्ते? वो मीटिंग में आ गया था। किसकी मीटिंग? अरे वो प्रधान रहते हैं ना चिकनी में, उसके लिए साथ। आज क्या हो रहा है यहाँ पे? आज क्या हो रहा है यहाँ पे? यहाँ सिराज सिंह के मीटिंग हो रहा है ना, मीटिंग हो रहा है इसीलिए आ गया है। किसकी मीटिंग है? हमको अभी मालूम नहीं है लेकिन आ गया है। ओके, त्यांना माहिती नाहीये तर इथे कोणासाठी आलेत. ठीक है, कहाँ से आए हो? कुठून आलायत? कोलकाता থেকে आया कोलकाता काज करतेছি। कुठला? कोलकाता। कोलकाता. मराठी समजती है? हाँ। मराठी समझता? बांग्ला समझता है। हिंदी थोड़ा समझता है. यहाँ पे क्यों आए हो? हाँ? यहाँ पे किसके लिए आए हो? काम करते মানে কাজ করতে এসেছি। काम के वास्ते? হ্যাঁ, কাজ করছে। तो यहाँ पे क्यों आए हो अभी? ইলেকট্রিক কোম্পানিতে কাজ করতে এসেছি। यहाँ पे क्यों आए हो? ये बीजेपी मीटिंग है আসছি। किसकी मीटिंग है? ये शिवाजी मीटिंग है এখানে। शिवाजी? हाँ, এখানটায় এই মিটিং এ আমরা এসেছি। किसकी मीटिंग है? किसको आएगा? मुझे बताओ. वो स्टेज पे किसके फोटो है? मोदी का मीटिंग आ गया है। मोदी जी आने वाले हैं. किसने बोला? मालूम नहीं सुन किसने बोला? किसने আমাদের বাড়িওয়ালা নামটা কি? पाहिलं देवाभाऊ आणि एकनाथबाईंच्या शिवाजी पार्क वरील सभेला भाड्यानं आणलेल्या या लोकांना साधी हिंदी देखील बोलता येत नाहीये. मग हे पश्चिम बंगालऐवजी कशावरून बांगलादेशी लोक नाहीयेत? आणि जर हे बांगलादेशी असतील तर हे देवाभाऊ आणि एकनाथबाईंच्या पक्षाचे गमचे घालून त्यांच्याच सभेला आले कसे? याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार आहेत का? अच्छा, आज यहाँ पे कौन आने वाला है? यहाँ पर कौन आ रहा है तो हमको मालूम नहीं है, लेकिन जनता पार्टी का मीटिंग है इसलिए हम लोग इनको समर्थन करता हूँ, इसलिए आया हूँ। किसने बोला आपको? वो हम जहाँ पर रहते हूँ वहाँ पर हमारा जो मकान मालिक है वो वहाँ का प्रेसिडेंट है, वही बोल के बोला है कि हमारा उधर एक मीटिंग है, आप लोग जाओगी? तो हम बोला है कि हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ तो हम जाएंगे। आज काम छुट्टी करके इधर आया है। आप छोड़ के आए? हाँ। आज का पैसा कौन देगा? दहाड़ी मारो गुली, आज का दहाड़ी मारो गुली। ऑन कर दिया? हाँ, आज का दहाड़ी नहीं चाहिए हम लोग का। आप भाजपा के सदस्य हो या समर्थक हो? समर्थन हो, हम लोग जनता पार्टी का समर्थन करता हूँ इसलिए इधर आया हूँ। आता देवाभाऊ आणि एकनाथबाईंना एक्सपोज करणारे हे व्हिडिओ इतक्यावरच संपलेले नाहीयेत. अजून बराच स्टॉक बाकी आहे. आता हिंदुत्वाचे ठेकेदार देवाभाऊ आणि एकनाथबाईंच्या सभेला बुरखाधारी मुस्लिम महिलाही उपस्थित होत्या. बरं, या मुस्लिम महिलांना माहिती देखील नव्हतं की आपण कुणाच्या सभेला आलोय. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्याचं सांगून या महिलांना भाड्यावर इथे आणण्यात आलं. यहाँ पे कौन आने वाला है? पता तो नहीं है लेकिन पता चल जाएगा कौन आने वाले। आपने ये शिवसेना का पहना है ना, देखो बैच भी है शिवसेना का. ये शिवसेना का पहना है। शिवसेना का नेता कौन है? नेता अभी तो नहीं मालूम है, अभी मैं शामिल हो गई हूँ लेकिन पूरा कंफर्म मुझे मालूम नहीं है।
पाहिलं देवाभाऊंच्या भाजपची आणि एकनाथबाईंच्या शिंदे सेनेची मुंबईतील अवस्था. म्हणजे मुंबईत ज्यांना कुणीही विचारत नाही तेच देवाभाऊ आणि एकनाथबाई बीएमसी निवडणुकीमध्ये 227 पैकी 150 जागा जिंकण्याच्या वल्गना करतायत. मग हे कशाच्या जीवावर? तर पैसा, वोट चोरी आणि ईव्हीएमच्या जोरावर. याच पैसा, मतचोरी आणि ईव्हीएमच्या जोरावर यांनी विधानसभा अगदी राक्षसी बहुमतासह जिंकली. आणि आता हेच फंडे वापरून देवाभाऊ आणि एकनाथबाई मुंबई देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. अगदी 15 जानेवारीचं मतदान आणि 16 तारखेच्या निकालात वोट चोरी आणि ईव्हीएम मधील गफले करून हेच देवाभाऊ आणि एकनाथबाई मुंबई देखील ताब्यात घेतील. मात्र हे घडण्याआधीच मुंबईकरांनी देवाभाऊ आणि एकनाथबाईंना त्यांची जागा शिवाजी पार्कवरील सभेतून दाखवून दिली आहे. आता देवाभाऊ आणि एकनाथबाईंना मुंबईकरांनी त्यांची जागा तर दाखवलीच आहे, पण मुंबईकर नेमका कुणाच्या मागे खंबीरपणे उभा आहे हे सांगणारी ही दृश्य ही पहा. आता ही आहे 11 जानेवारीची शिवाजी पार्कवरची ठाकरे बंधूंची जाहीर सभा. ठाकरे बंधूंच्या या सभेवेळी शिवाजी पार्क ओसंडून भरलं होतं. अगदी उत्स्फूर्त आणि तुफान गर्दी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सभेला यात शिवाजी पार्कवरती पाहायला मिळाली. शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या सभेवेळी आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि मुंबईच्या मुद्द्यावरील भाषणालाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेचं मेन आकर्षण तर नेहमीप्रमाणेच राज ठाकरे बनले. गौतम अदानी पासून ते फडणवीस सरकारच्या काळातील अराजकापर्यंत विविध मुद्द्यांवरती हल्लाबोल करून राज ठाकरेंनी 11 जानेवारीची शिवाजी पार्कवरील सभा दणाणून सोडली. तर उद्धव ठाकरेंनी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महायुतीवर हल्लाबोल केला. अगदी दोन्ही ठाकरे बंधूंनी या शिवाजी पार्कवरून मराठी माणसाला एकजुटीची साथ घालत मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून काढलं. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमची मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. या उलट दुसरीकडे 12 जानेवारीची देवाभाऊ आणि एकनाथबाईंची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फ्लॉप शो ठरला. सभेकडे मुंबईकरांनी फिरवलेली पाठ, रटाळ भाषणं, या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे, रामदास कदम, रामदास आठवलेंची स्वतःचीच लाज काढून घेणारी भाषणं म्हणजे कॉमेडी शो ठरला. त्यातल्या त्यात पूर्णतः तोंडावर आपटणाऱ्या या सभेला थोडंफार वाचवलं ते देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानं. मात्र देवेंद्र फडणवीस कितीही आरडाओरडा करून भाषण करत असले तरी भाड्यानं आणलेली लोक काही त्यांचं भाषण ऐकण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळेच फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच भाड्यानं आणलेले लोकही निघून गेले. आता हीच लोक निघून जाताना पुन्हा यांना मुंबई तक चॅनलच्या प्रतिनिधींनीच गाठलं. कुठून आलेला ताई? अच्छा, आता कुठे निघालात? घरी का नाही, बाहेर पाणी पियायला नंतर तुम्ही म्हणते पाणी प्यायला चाललं. आतमध्ये पाणी तर आहे ना. अंकल क्या हुआ? किधर जा रहे? किधर नहीं, बाहर जा रहा है. क्यों बाहर जा रहे? म्हणजे 150 जागा जिंकण्याच्या बताया मारणाऱ्या देवाभाऊ आणि एकनाथबाईंवर मुंबईमध्ये अशी नामुष्कीची वेळ का आली? तर याचं उत्तर म्हणजे दोन्ही नेत्यांची करणी. मुंबईमध्ये मराठी माणसाला गृहीत धरून अपमानित करून अमराठी लोकांचे तळवे साठणाऱ्या देवाभाऊ आणि एकनाथबाईंविरोधात आता मराठी माणूस पेटून उठलाय. आणि याचीच प्रचिती शिवाजी पार्कवरच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरून आलीच आहे. म्हणजे मुंबईमध्ये जर मराठी माणसाला डिवचाल, अपमानित कराल, गृहीत धराल तर हाच मराठी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. हेच देवाभाऊ आणि एकनाथबाईंना शिवाजी पार्कवरील सभेतून आता स्पष्टपणे लक्षात आलंच असेल. त्यामुळे 12 जानेवारीच्या शिवाजी पार्क मधील सभेकडे पाठ फिरून मराठी माणसानं सनसनीत कानशिलात लगावलेल्या या चापटीचा आवाज आता देवाभाऊ आणि एकनाथबाईंच्या कानामध्ये कायमच घुमत राहील हे निश्चित. या संपूर्ण विषयाबाबतची तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.